बांधवांनो, जय मल्हार. आपल्या सत्याची लढाई हरल्यानंतर आता सत्तेसाठी निर्णायक लढाईच्या या वळणावर आपण आलेलो आहोत. आणि या विधानसभेच्या निवडणुका हा लोकशाही बळकट करण्यासाठीचा सर्वात मोठा उत्सव असतो. या उत्सवामध्ये प्रत्येक नागरिकानं जागरूकपणे सहभाग घेणं फार गरजेचं आहे. ही लोकशाही टिकून राहण्यासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक नागरिकानं भाग घेऊन मताधिकाराचा वापर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. या निवडणुका सर्वच बाबतीमध्ये महत्वाच्या असतात. धनगर जमातीच्या अस्तित्वाची लढाई या ठिकाणी सुरू असताना सत्तेपासून आम्ही दूर असल्यामुळं सत्यापासूनही आम्हाला वंचित ठेवलं गेलंय. म्हणून या लढाईमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण लढलं पाहिजे. आपल्या मतांची मोजदाद झाली पाहिजे, आपल्या मताची किंमत झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि त्या अनुषंगानं मी स्वतः निवडणूक लढावी की न लढावी या संभ्रमामध्ये होतो. त्याचे बरेच कारण आहेत, त्यात मी आता सध्या जात नाही. परंतु मतदारसंघातून आणि राज्यभरातून समाज बांधवांचा आग्रह होता की दीपक भाऊ, तुम्ही लढलं पाहिजे. आणि म्हणून मी आता लढण्याचा निर्णय घेतो. आता या ठिकाणी हा उमेदवारी फॉर्म एचडीएम ऑफिस मधून घेतलाय आणि आता निवडणूक लढण्याची मानसिकता सध्या तरी केली आहे. मी राज्यभरातील प्रत्येक मतदारसंघातील बांधवांशी माझं सतत बोलणं चालू आहे. असं वाटलं होतं महायुती 10 जागा देईल, 15 जागा देईल, आघाडी 10 जागा देईल, 15 जागा देईल. परंतु आतापर्यंत दोन्हीकडनं एक एक उमेदवाराची या ठिकाणी घोषणा झाली आणि ही अत्यंत अपमानजनक, लाजिरवाणी बाब आपल्यासाठी आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण लढून आपल्या मताची किंमत ही दाखवण्याची ही एक शेवटची वेळ आहे, निर्णायक वेळ आहे. म्हणून लढणं गरजेचं आहे. बांधवांनो, ही निवडणूक लढत असताना, कारण मी या अगोदर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, 2 विधानसभा, 1 लोकसभा लढलोय. दुर्दैवानं लढण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या आमच्याकडे नाहीत. पहिल्यांदा पक्ष, मग पैसा आणि मग तुमची जात, समाज, हे फॅक्टर फार महत्वाचे आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो की निवडणुका लढण्यासाठी 10-20 कोटीच्या खाली पैसे लागत नाहीत. चांगलं तुम्हाला जर कंटेंट करायचं असेल, चांगल्या पद्धतीने निवडणूक लढायची असेल तर. आणि 10-20 कोटी खर्च करणारे 10-20 लोक सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आपले नाहीत. ज्यांच्याकडे हजारो कोटीची, शेकडो कोटीची प्रॉपर्टी असतील, हे लोक या भानगडीत पडत नाहीत. आणि मग आमच्यासारखे तरुण जे या जमातीच्या प्रश्नांमुळं, जमातीवर झालेल्या अन्यायामुळं, या जमातीच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यासाठी आमचं सर्वस्व पणाला लावलंय. आणि ज्यावेळेस, म्हणजे मी पहिली सुद्धा विधानसभा मला आठवतं, 2014ला ज्यावेळेस विधानसभा लढलो, मलाही माहित होतं मी नोकरी सोडून, पोलीस खात्याची चांगली नोकरी सोडून, परमनंट जॉब, परमनंट पगार, चांगला पगार, चांगली परिस्थिती, सगळं चांगलं असताना निवडणूक लढलो. त्यावेळेस मला माहिती होतं, मला तर या भागामध्ये कोणी ओळखतही नव्हतं. फक्त एक पोलीस मध्ये आहे, याच्या पलीकडे माझी काही फारशी ओळख नव्हती. आणि ती सुद्धा पूर्ण मतदारसंघामध्ये मला 10-20% लोक सुद्धा ओळखत नसतील अशी परिस्थिती होती. आणि मला माहित होतं मी निवडणूक जिंकणार नाही, परंतु लढणं गरजेचं होतं. मी त्यावेळेस सुद्धा माझं वाक्य होतं की आमच्या मताची किंमत कुणाला काय कळणार. 2 नंबरचा समाज आम्ही म्हणायचं, आणि वागणूक तुम्हाला इतकी हीन दर्जाची आहे
म्हणजे या संविधानाच्या मूलभूत तत्वामध्ये सांगितलं दर्जाची आणि संधीची समानता. ती संधीची समानताच आम्हाला मिळत नाही. तुम्हाला उमेदवारच मिळत नाही. समानता कुठंच नाहीये जे संविधानाला अपेक्षित आहे. मग 2 नंबरचा समाज म्हटलं तर 2 नंबरचे तुमचे इथं प्रतिनिधी सुद्धा असणं आवश्यक आहेत, परंतु दुर्दैवानं नाही. म्हणून मी 2014ची सुद्धा निवडणूक लढलो होतो आणि आता सुद्धा मग 19ची लढलो, 24ची लोकसभा लढलो. या प्रत्येक वेळेस मी हेच म्हणतो की आमच्या जमातीचं महत्व अधोरेखित करायचं असेल, तुम्ही काँग्रेसला मतदान करा, मोजल्या जात नाही. तुम्ही भाजपला मतदान करा, मोजल्या जात नाही. तुम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करा, मोजल्या जात नाही. धनगरांना ज्यावेळेस तुम्ही मतदान कराल, तुमच्यासह गावातील इतर आमच्या बांधवांचे मतं तुम्ही घ्याल, ते मतं तुमचे मोजल्या जातील. त्यावेळेस तुमची किंमत होईल. म्हणून आमच्यासारखे तरुण घर, प्रपंच, उद्योग, व्यवसाय याचा कसलाही विचार न करता आपलं आर्थिक नुकसान करून घेऊन या निवडणुकाला समाज हिताच्या दृष्टिकोनातून सामोरं जात असतात. मी जे निवडणूक न लढण्याचे कारण आहेत, त्या 2 कारण, त्यापैकी प्रमुख कारण हेही होतं की मी मागची लोकसभा निवडणूक लढलो. या निवडणुकीला जो खर्च झाला, या खर्चासाठी मी जे काय पैसे ज्या पद्धतीने ज्या मार्गाने उभे केले असतील, हे पैसे ज्या लोकांचे घेतले असतील, कुणाच्या काही उधाऱ्या असतील, त्या सुद्धा अजून क्लिअर झालेल्या नाहीयेत. आणि मग आता परत निवडणुकीला सामोरं जायचं, कारण निवडणूक लढायचं म्हणजे पैशाशिवाय होत नाही. तुम्हाला प्रचार यंत्रणा राबवणं, प्रचार साहित्य, सभा, बॅनर्स, प्रचार वाहनं, भरपूर गोष्टी आहेत आणि हा पैसा खर्च करावाच लागतो. आणि प्रत्येक वेळेस अनुभव आहे, आपण गावामध्ये एखादा भंडारा असेल, काही सार्वजनिक उत्सव असेल, त्यावेळेस आमचे बांधव भरभरून वर्गण्या देतात. 500 रुपये, 1000 रुपये, 5000, 10,000, 20,000, लाखो रुपये वर्गण्या देणारे लोक आहेत. परंतु जमातीच्या अस्तित्वाची ही लढाई असताना, लोकशाहीला बळकट करण्याचा हा सर्वात मोठा उत्सव असताना, या उत्सवासाठी या लढ्यामध्ये योगदान त्या प्रमाणात आर्थिक होत नाही आणि मग आमच्यासारखे तरुण खचतात. परंतु बऱ्याच बांधवांचे फोन होते की भाऊ आपण लढलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतोय. परंतु 100% ही लढाई एकट्याची नाही. मी नेहमी म्हणत असतो, एकट्याने काहीच होत नाही, एकीनं काही होऊ शकतं. आज एकूणच राज्याची परिस्थिती आहे, आमच्या मतदारसंघाची परिस्थिती आहे. या ठिकाणी मी 2014ला मला माहित होतं मी निवडून येत नाही. आता निवडून येतो का, तर येऊ शकतो. पण कधी दीपक बोराडेच्या म्हणण्यात निवडून येणार नाही, हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे. या मतदारसंघात जे प्रत्यक्ष मताधिकाराचा वापर करणार आहेत, त्या मतदारांना ठरवावं लागणार आहे. आणि या मतदारांना ठरवण्यासाठी, त्यांची भूमिका ठरवण्यासाठी या राज्यभरातील जिल्ह्यातील तमाम बांधवांना प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि आपण जर सामूहिक प्रयत्न केला, सर्वांनी ताकदीनं जर या लढ्यामध्ये सहभागी झालं, तर मी खात्रीनं सांगतो की या ठिकाणी 2024च्या निवडणुकीमध्ये दीपक बोराडे या ठिकाणी विजयी होऊ शकतो. फक्त सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे. म्हणून मी या मतदारसंघातील माझ्या बांधवांना तर विनंती करतोच, जालना जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवाला हात जोडून नम्र विनंती आहे की आपल्याला जर वाटत असेल की मी या निवडणुकीमध्ये सक्षमपणे ही निवडणूक लढवावी, निवडणुकीच्या सर्व यंत्रणा ज्या आहेत या प्रॉपरली राबवल्या गेल्या पाहिजे असं आपल्याला वाटत असेल, तर आपली प्रत्येकाची मदत या ठिकाणी गरजेची आहे. कारण मी वैयक्तिक लढाई लढत नाहीये, ही समाज हिताची, समाजाच्या अस्तित्वाची, समाजाच्या भवितव्याची ही लढाई आहे. त्याच्यामुळे प्रत्येकानं, ही माझी लढाई आहे आणि मी या लढ्यामध्ये मला ज्या पद्धतीनं सहभागी होता येईल त्या पद्धतीनं सहभागी होणं गरजेचं आहे. बांधवांनो, अभी नाही तो कभी नाही. म्हणून मी आता या ठिकाणी हा फॉर्म घेतलाय, फॉर्म भरतोय 29 तारखेला, कारण आजची 25 तारीख आहे. 2 दिवस थोडंसं नियोजन करूयात.
आणि 29 तारखेला मी फॉर्म भरेल. राज्यभरातून ज्या बांधवांना शक्य आहे त्यांनी 29 तारखेला भोकरदनला यावं. दुसरी महत्वाची गोष्ट, आज मी फॉर्म घेतलाय, 29 ला फॉर्म भरतोय, परंतु खरोखर जमात बांधवांचा प्रतिसाद किती आहे, आपण किती योगदान या लढ्यामध्ये देऊ शकता, आणि मग या लढ्याची परिस्थिती काय राहील, निर्णय काय होईल, याच्या नंतरचे परिणाम काय होईल, या सगळ्या गोष्टींची शहानिशा करायला, मीमांसा करायला भरपूर वेळ आहे. पण तुर्तास आता आपण निर्णय घेतोय लढण्याचा, म्हणून सर्वांच्या भावनेचा आदर करत मी या ठिकाणी लढतोय. तर आपण सुद्धा आमची भावना समजून, आमची भूमिका समजून, आमची एकूणच सगळी परिस्थिती समजून प्रत्येकानं या लढ्यामध्ये आपलं योगदान देणं गरजेचं आहे. त्यासाठी मी अपील करतोय. सर्वात महत्वाची जी मदत आहे ती आर्थिक, कारण आर्थिक रसदीशिवाय काही होत नाही. म्हणून माझा फोन नंबर मी आपल्याला देतोय, जो सर्वांना माहिती आहे, मी स्क्रीनवर पण टाकेल. 97 67 72 79 40 आणि 79 72 000 217. आपण या फोन पे नंबरवर आपल्याला जे शक्य आहे ते योगदान या ठिकाणी द्यावं. ज्या बांधवांना या ठिकाणी प्रत्यक्ष येता येईल, आपले पै पाहुणे असतील, मित्रमंडळी असतील, यांना भेटून या लढ्यामध्ये आपलं योगदान देण्यासाठी आपण प्रवृत्त करावं. अपेक्षा व्यक्त करतो की राज्यभरातून ज्यांना, विशेष करून माझ्या भोकरदन मतदारसंघातील, जाफराबाद भोकरदन मतदारसंघातील माझ्या बांधवांना विनंती करतो की आपण या फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांना खरंच कसलाच दबाव, म्हणजे त्यांच्यावर परिणाम करू शकणार नाही. मला माहितीये, माझ्या जाफराबाद मतदारसंघात, जाफराबाद भोकरदन मतदारसंघातील एखाद्या भावानं एखादी कमेंट जरी केली माझ्या समर्थनाची, तर दुसऱ्या मिनिटाला त्याच्याकडे कोणीतरी जातं. कोण जर काही पोस्ट माझ्या समर्थनाची टाकली तर त्या दिवशी त्याच्याकडे कोणीतरी गेलंच समजायचं, आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आणून त्याचा आवाज दाबण्याचं काम केलं जातं, त्याला त्या ठिकाणी शांत करण्याचं काम केलं जातं. म्हणून माझी विनंती आहे की जे 100% सक्षम आहेत, जाफराबाद भोकरदन तालुक्यातले म्हणतोय मी, ज्यांना कसलीच भीती नाही, कोणताच दबाव त्यांच्यावर काम करू शकणार नाही, अशा तरुणांनी उघडपणे समोर यावं. परंतु जाफराबाद भोकरदनच्या बाहेर, या जालना जिल्ह्यातील असतील, राज्यातील असतील, की ज्यांना कसल्याच प्रकारची कुणाची भीती नाही, कसलाच दबाव नाही, त्यांनी या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचा प्रचार करावा. कारण मीडिया आपली नाही, मीडियाला जे काय लागतं ते देण्याच्या क्षमता आपल्या नाहीत. म्हणून मीडिया किती आपला प्रचार प्रसार करेल याची खात्री देता येत नाही. म्हणून आमचा प्रचार प्रसार ही सोशल मीडिया आहे. म्हणून मी संपूर्ण जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या माझ्या बांधवांना विनंती करेल की ज्यांना ज्यांना असं वाटतं की ही लढाई दीपक बोराडे प्रामाणिकपणे, प्राणांतिकपणे ही लढाई लढतोय, जमातीची लढाई लढतो, जमातीच्या हिताची, जमातीच्या भवितव्याची लढाई लढतोय, जमातीच्या स्वाभिमानाची लढाई लढतोय, त्या प्रत्येक बांधवानं या लढ्यामध्ये सहकार्य करावं. आणि आमची हिंमत, खरं म्हणजे मला एक ते लहानपणी शाळेत वाचलेली, शिकलेली एक कविता फार आठवती. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. ती पूर्ण कविता पाठ आहे, आता मी ती म्हणणार नाही. परंतु माणसाला जितकी मदत, ज्यावेळेस ते सर खिशामधून काही पैसे द्यायला लागले त्यावेळेस तो म्हणतो की पैसे नकोत सर, मला थोडा एकटेपणा वाटला, मोडून पडली भिंत पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आणि खऱ्या अर्थानं राज्यभरातून ज्या बांधवांचे फोन आणि मेसेजेस आहे, तर ही खरी लढण्याची ऊर्जा आहे, खरी प्रेरणा, खरी ताकद आहे. म्हणून गेली 10 वर्ष झाले हा लढा मी सातत्यानं लढतोय भावांनो. आमचा विश्वास, आमचा आत्मविश्वास, आमची जिद्द, आमचं धैर्य जर टिकवून ठेवायचं असेल तर आपली साथ सर्वांची आवश्यक आहे. कारण या लढाया लढत असताना आमचं आर्थिक नुकसान, आमच्या परिवारापासून आम्ही दूर राहतो, आमच्या काय काय अडचणींना सामोरं जावं लागतंय आमचं आम्हाला माहितीये.
आरोग्याच्या समस्या, हे सर्व करत असताना समाजाचा जर त्या प्रमाणात आम्हाला सहभाग मिळाला नाही, त्या प्रमाणात लोक समोर आले नाही, तर आमचं मनोबल खचतं. आणि खरं म्हणजे माझं मनोबल खचलेलं होतं, म्हणून मी न लढण्याच्या निर्णयामध्ये होतो. म्हणून अजूनही मी ताकदीनं लढावं असं आपल्याला वाटत असेल, या लढाईमध्ये आपण विजयी व्हावा असं आपल्याला वाटत असेल, तर प्रत्येकानं समोर यावं. याला घाबरायचं, त्याला घाबरायचं, हा काय म्हणल, तो काय म्हणल, हे आपण आता थोडं बाजूला ठेवलं पाहिजे. बांधवांनो, समाजापेक्षा कोणताच पक्ष मोठा नाही. आणि आमच्या समाज बांधवांपेक्षा, आमच्या भावापेक्षा, आमच्या मित्रापेक्षा, आमच्या वडिलापेक्षा, समाज बांधवापेक्षा कोणताच नेता मोठा नाही. ही भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून नम्रपणे विनंती करतो की माझ्यासारखे जे जे तरुण या जमातीच्या अस्तित्वाची, जमातीच्या स्वाभिमानाची लढाई आम्ही लढतोय, यांना आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सहकार्य करणं गरजेचं आहे. कारण सगळेच लोक सगळ्याच बाबतीत सक्षम नसतात. म्हणून ही एक नवीन लढाईची या ठिकाणी सुरुवात करतोय. आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आणि परत एकदा विनंती करतो की 29 तारखेला मी या ठिकाणी भोकरदनला फॉर्म भरण्यासाठी येणार आहे. बाकी पक्षासारख्या, नेत्यांसारख्या गाड्या, कार्यकर्ते हे सगळं करण्याची आपली क्षमता निश्चितच नाही. म्हणून ज्याला ज्या पद्धतीनं जमतं त्या पद्धतीनं सहकार्य करून ज्यांना शक्य होईल त्यांनी या उमेदवारी अर्ज भरताना आमचा उत्साह वाढवण्यासाठी, आम्हाला लढण्याची प्रेरणा आणि बळ देण्यासाठी, आमची ऊर्जा वाढवण्यासाठी यावं ही विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था